नमस्कार आणि स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका स्पेशल एपिसोडमध्ये किंवा स्पेशल व्हिडिओमध्ये. स्पेशल म्हणायचं कारण आज मी एक चॅलेंज घेतलेलं आहे. मुलाबरोबर आज सकाळी माझा थोडा आर्ग्युमेंट झाला. मुलाचं म्हणणं असं होतं, मांसाहारी पदार्थांची चव शाकाहारी पदार्थामध्ये येऊ शकत नाही किंवा मांसाहारी पदार्थाची सर शाकाहारी पदार्थाला येत नाही. माझं म्हणणं असं होतं की शाकाहारी पदार्थ सुद्धा मांसाहारी इतके चांगले लागू शकतात किंवा चांगले बनवू शकतात. आता त्यानं मला चॅलेंज दिले की तुम्ही असा एक पदार्थ करा जो पूर्णपणे 100% शाकाहारी असेल पण त्याची चव मात्र मांसाहारी पदार्थासारखी असेल. हे चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे. आज आपण एक असा पदार्थ करणार आहोत जो मूळतः मांसाहारी पदार्थ आहे पण पूर्णपणे 100% शाकाहारी पदार्थांचा किंवा शाकाहारी घटकांचा वापर करून आपण हा पदार्थ करणार आहोत. आज आपण करणार आहोत शाकाहारी इराणी किमा. इराणी किमा हा प्रामुख्याने मटन किमा वापरून केला जातो. आपण त्याला रिप्लेस करणार आहोत आज फ्लावर आणि सोयाबीन चंक्सने. आणि याच्या साह्याने आपण जो हा पदार्थ करणार आहोत तो चवीला मात्र त्याच्यासारखाच असेल किंवा कदाचित त्यापेक्षा चांगलाही असू शकतो. आणि हे आपलं चॅलेंज आज मी स्वीकारलेलं आहे. आपण हा पदार्थ करणार आहोत. चला तर मग करूया हा अतिशय वेगळा असा ग्रीन शाकाहारी इराणी किम्याचा व्हिडिओ. या शाकाहारी इराणी ग्रीन किम्यासाठी लागणारे जे साहित्य थोडंसं जास्त लागतं. आज चॅलेंज आहे त्यामुळं आज आपण हा पदार्थ अगदी काटेकोरपणे करणार आहोत. आता इथं आपण मटन किम्याला रिप्लेस करणार आहोत. त्यासाठी त्याचं टेक्स्चर आणण्यासाठी आपण इथं फ्लावर घेतलेला आहे. साधारण 1 कप किसलेला फ्लावर आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या बरोबरीनं आपण सोया चंक्स वापरणार आहोत. साधारण मांसाहारी चव येण्यासाठी आपण सोया चंक्स वापरणार आहोत. त्याच्याशिवाय या रेसिपीचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे याचा मसाला. आणि हा मसाला करण्यासाठी आपण हे साहित्य इथे घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. आपण हिरवा मसाला असल्यामुळं कोथिंबीर थोडी जास्त वापरायची. 1 कप साधारण कोथिंबीर आहे. 8-10 पानं पुदिना घेतलेला आहे. त्याच्यानंतर आलं, लसूण, हिरव्या मिरच्या. याची सगळी तिखट चव जी असते ती या मिरच्यांमुळे येते त्यामुळे मिरच्या थोड्या जास्त घ्यायच्यात. या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत त्यामुळे मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या तिखटाच्या गरजेनुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि 8-10 काळे मिरी घेतलेले. याच्याशिवाय आपण पालकाची 5-6 पानं घेतलेली आहेत. पालकाची पानं आपण कलरसाठी घेणार आहोत. हा सगळा भाग जो आहे तो मसाल्याचा आहे. एवढे पदार्थ जे आहेत ते आपण हिरव्या मसाल्यासाठी वापरणार आहोत. त्याच्यानंतर आपण मटर घेणार आहोत. अर्धा कप मटार आहेत. दही लागणार आहे आपल्याला. अर्धा कप दही घेतलेलं आहे. कसुरी मेथी लागणार आहे. हळद लागेल आपल्याला 1 चमचाभर. जिरे लागतील फोडणीसाठी. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. आणि गरम मसाला. त्याच्याशिवाय आपण कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी. तेल घेतलेलं आहे. या रेसिपीमध्ये तेल थोडं जास्त लागतं. अर्धा कप तेल आपण घेतलेलं आहे. या सगळ्या पदार्थांचा वापर करून ही आपली आजची व्हेजिटेरियन इराणी ग्रीन किमा रेसिपी आपण करणार. या इराणी ग्रीन किम्याची सगळी जी चव असते ती प्रामुख्यानं याच्या ग्रीन मसाल्यामधून येत असते. त्यामुळे पहिल्यांदा आपण त्याचा ग्रीन मसाला करून घेणार आहोत. त्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे. 1 कप भर कोथिंबीर घेतलेली आहे. ती पहिल्यांदा 1 कप कोथिंबीर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्याच्यानंतर आपण चवीनुसार थोडासा पुदिना घेतलेला आहे. तो पुदिना आपण याच्यामध्ये घालून घेऊया. लसूण घ्यायचा आहे. लसणाच्या कुड्या 8-10 घेतलेल्या आहेत. लसूण घालून घेऊ. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण आलं घेणार आहोत. 1 इंच आल्याचा तुकडा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण त्या मिरच्या याच्यामध्ये घालून घेऊया. काळे मिरे घेणार आहोत आपण. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पालकाची 5-6 पाने घ्यायची आहेत. आपण ही फक्त रंगासाठी घेतलेली आहेत आपण. आणि हे सगळं आपण मिक्सर मधून फिरवून घेणार आहोत किंवा बारीक वाटून घेणार. हे बघा मित्रांनो काय मस्त रंग आलेला आहे या आपल्या मसाल्याला. हा मसाला आता आपण बाजूला ठेवू. पहिल्यांदा मित्रांनो आपण हा फ्लावर जो आहे तो किसून घेणार आहोत कारण त्याला मटणाचं टेक्स्चर किंवा किम्याचं टेक्स्चर येण्यासाठी या फ्लावरचा किस आपण वापरणार आहोत. सर्वप्रथम आपण किसणीच्या साह्यानं हा फ्लावर किसून घेणार आहोत. अशा रीतीनं आपण हा सगळा फ्लावर किसून घेऊया. साधारण हे टेक्स्चर त्याला यायला पाहिजे. एवढा लहान तुम्हाला जर चिरता येत असेल तर चिरून घ्यायला हरकत नाही. आणि हा तुम्ही किसून घेतलात तरी चालेल. आणि हा फ्लावर आपण आता चिरून बाजूला ठेवणार आहोत. आता आपण सर्वप्रथम सोयाबीन जे आहेत हे सोयाबीन आपण गरम पाण्यातून काढून घेणार आहोत. इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. हे सोयाबीन आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि पाणी बंद करून आपण हे थोडा वेळ झाकून ठेवणार. आणि त्याच्यानंतर काढून हे मिक्सर मधून
बारीक करून घेणार. आता आपले हे सोयाबीन चंक्स जे आहेत ते गरम पाण्यामध्ये भिजलेले आहेत, आपण ते गाळून घेऊ किंवा सोया चंक्स मधलं आपण पाणी काढून घेणार आहोत. या पद्धतीनं पिळून यातलं पाणी काढून घ्या आणि पाणी काढून झाल्यानंतर हे सोया चंक्स आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत. या पद्धतीनं हे सगळे सोया चंक्स जे आहेत ते आपण व्यवस्थित पिळून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत. सगळे सोया चंक्स आपले पिळून झालेले आहेत, पण ते आता या भांड्यामधून आपण ते बारीक करून घेणार आहोत. आता आपली सगळी तयारी झालेली आहे. आपण फ्लावर किसून घेतलेला आहे, सोयाबीन गरम पाण्यातून काढून बारीक करून घेतलेला आहे आणि ग्रीन मसाला सुद्धा करून झालेला आहे. आता या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपली ही ग्रीन किमा रेसिपी करायला सुरुवात करूया. आता मित्रांनो, आपण हा ग्रीन व्हेजिटेरियन इराणी ग्रीन किमा करायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथं अर्धा कप तेल घेतलेलं आहे. या रेसिपीला तेल थोडंसं जास्त लागतं, त्यामुळे आपण इथं अर्धा कप तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी करणार आहोत. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत. 1 चमचा जिरे त्याच्यामध्ये घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि हा कांदा तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा कांदा चांगला तांबूस रंगावर येईपर्यंत, बदामी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. हा कांदा आता आपला तांबूस झालेला आहे. याच्यामध्ये आपण मसाला घालून घेऊया आणि हा मसाला त्याच्यामध्ये तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला तेलात भाजला गेला पाहिजे. हा मसाला भाजून झालेला, ह्याच्यामध्ये आपण थोडी हळद घालून घेऊ, त्याच्यामध्येच थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि या गोष्टी सगळ्या मिसळून आपण याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण फ्लावर घालून घेऊ. त्याच्या बरोबरीने आपण याच्यामध्ये वाटून घेतलेला सोयाबीन सुद्धा घालून घेणार आहोत. सोयाबीन पाण्यातून काढून आपण जो बारीक करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. हे चांगलं एकत्र मिसळायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपण मटार सुद्धा घालून घ्यायचे आहे आणि हे एकत्र चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू, आपण घेतलेलं दही घालून घेऊ सगळं आणि हे सगळं एकत्र चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण आपलं मिक्सर धुवून जो पाणी हिरवा आलेला आहे ते घालून घेणार आहोत. आता आपण याला झाकण लावून या भाज्या शिजेपर्यंत चांगलं झाकून ठेवणार आहोत. आता हा आपला किमा शिजायला ठेवून साधारण 10 मिनिटं झालेली आहेत. आपण तो शिजलाय का बघूया. हा 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 मस्त वास सुटलेला आहे. इथं वरती तेल सगळं आलेलं आहे, त्याचं तेल सुटलेलं आहे त्याला. आता आपण याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी घालणार आहोत आणि थोडासा गरम मसाला याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे सगळं परत एकत्र मिसळून घेणार आहोत. मूळ पदार्थामध्ये याच्यामध्ये बटरमध्ये मिरच्या घालून त्याची फोडणी दिली जाते, पण मी इथं घातलेली नाही आहे ती. तुम्हाला हवा असेल तर त्या पद्धतीने करायला हरकत नाही. त्याच्यामुळे सुद्धा चव काही प्रमाणात वाढू शकते. आता ही रेसिपी आपण पावाबरोबर सर्व करणार आहोत. ओरिजिनल रेसिपी किंवा मूळ रेसिपी जी आहे ती किंवा मूळ पदार्थ जो आहे तो पावाबरोबरच सर्व केला जातो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा. करून बघितल्यानंतर कशी झाली होती हे नक्की सांगा.